म्हणजे तू भरलाय आपण वाटतं का? हां अपर्णाला बोलव सगळे प्लीज सगळ्यांनी इकडे या. फॉर्मवाल्यांची नाव नको नाही राजश्री तुम्ही आणि स्वागत आपण येताना थोडीफार माहिती घेतली किल्ल्याच्या आजूबाजूला काय काय आहे किंवा काय काय दिसतो वगैरे. आपल्याला अजूनही थोडी माहिती मिळणार आहे, त्यासाठी वरतीच यावं लागणार होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्नाळ सुरभीमध्ये मागे सिग्नलिंग दाखवलं की पूर्वीच्या काळी वाहनाची जी नव्हती, फोनची व्यवस्था नव्हती आणि मग अशा वेळेस ते कोणत्या प्रकारे एकमेकांना संदेश पोचवायचे. तर मशाली पेटून त्यांचं सिग्नलिंग असायचं की अर्धचंद्रकोर फिरवली तर सगळं हालबेल आहे, संपूर्ण गोल फिरवलं तर कोणतरी शत्रू येते किंवा आपलीच रसद येते. कारण वरून काही कळत नसायचं खालून कोण चाललंय किंवा कोण येते. तर आपला माणूस येतोय किंवा आपली मदत येते, आपलं सैन्य येते किंवा शत्रूचं सैन्य येते, अशा अनेक त्या खुणा त्या मशालींच्या द्वारे केल्या जायच्या. असाच प्रयत्न निसर्ग मित्रांनी केलेला होता, त्याला बऱ्यापैकी यश मिळालं. त्यासाठी आम्ही कर्नाळा, इर्शालगड, प्रबळगड, माणिकगड असे 4 किल्ले निवडले. आणि पूर्वीच्या काळी हे संपूर्ण आपल्या महाराष्ट्रभर चालायचं. ह्या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर, त्या किल्ल्यावरून सिग्नलिंग पास करायचे. त्याच्यामध्ये इथे तुम्ही आता थोडंसं मध्ये मी उठवणार आहे, कारण आपल्याला जे बुरुज बघायचे आहेत किंवा किल्ले बघायचे आहेत ते इथे आपल्याला बाजूला गेल्या लगेच दिसणार. तर इथून मी तुम्हाला किल्ले दाखवणार आहेत. त्यांची नाव आहेत प्रबळगड आहे, इर्शालगड आहे, माणिकगड आहे, कर्नाळा हा आहे. चंदेरी, मलंगड ही दिसतात, परंतु आता तिकडे वातावरण बरोबर नाही आहे. पण आपलं ट्रॅपलिंग वगैरे होईपर्यंत कदाचित क्लिअर झालं तर जातानाही दाखवू शकेन. समोर तुम्हाला बऱ्याच जणांना दाखवलं JNPTचा हे दाखवला. परत रांचई जे मोठं धरण आहे सगळ्यांना परिचित पुरण बाजूचं, ते या बाजूलाही जांभुलीचा डॅम आहे, नंतर चावण्याचा डॅम आहे, पाताळगंगा बाजूनी वाहते. अतिशय सुंदर परिसर आहे आजूबाजूला. निसर्गमित्र पनवेल ही संस्था गेली 15 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहे. तुमचं खरोखर म्हणजे मी म्हणेन भाग्य आहे की आज आमच्या संस्थेचे संस्थापक धनंजय मदन हेही तुमच्याबरोबर आहेत. अतिशय नम्र असा माणूस. मी गेली 13 वर्षे त्याला ओळखतोय, परंतु अजून एकदाही त्याला मी रागवलेला बघितलेलं नाही. ह्या क्षेत्रामध्ये अशाच माणसांची फार गरज असते. अशा माणसांनी वीज रोवलेली ही संस्था आज 13 वर्ष अतिशय वेगाने फोफावलेली आहे आणि अतिशय सुंदररित्या कार्य करत आहेत. याच्यामध्ये सुरुवात करताना धनंजय एकटाच फिरायचा. सुरुवातीला 82 साल वगैरे होतं, एकटाच फिरायचा. हळूहळू त्याच्याबरोबर 2-4 जण फिरायला लागले. लोक त्यांना वेडे म्हणायला लागले, काय काय किल्ल्यावरती जाऊन करताय, दमताय. आज जसं तुम्हाला पण विचारलं काय करणार जाऊन केलं, तू काय आम्हाला वर गेला, रविवारी मस्त घरी बसला तर मटणाची जेवला तर ती बघितला. बाहेर जे असतात त्यांची ही कल्पना असते. तुम्ही इथे आला, तुम्हालाही चढताना असं वाटत होतं कुठून आलो, चालत पाय दुखते, पण इथे आल्यानंतर जो तुम्हाला आनंद मिळालेला आहे की मी एवढ्यावरती चढू शकलो, हा आनंद नक्कीच त्या आनंदापेक्षा द्विगुणित करणार आहे. आणि ह्याच्यातूनच आपण घडत जातो. आजूबाजूला बघताना आपल्याला बरंच काही शिकता येतं. मी तर म्हणतो की निसर्ग ही सगळ्यात मोठी शाळा आहे आपल्या आयुष्यातली. तुम्हाला जे कोणी शिकू शकणार नाही ते निसर्ग शिकवणार. तर अशा या निसर्गाची सेवा करता करता निसर्ग मित्र हळूहळू मोठी व्हायला लागली, रजिस्टर केली. आणि निसर्ग रक्षण, संवर्धन, त्याचबरोबर पदभ्रमण ही आमच्या संस्थेची मूळ उद्दिष्ट होती. त्याच्यामधून पदभ्रमण सुरुवातीला सुरू झालं. नंतर मग पदभ्रमण करताना मी तुम्हाला सांगितलं की ठाकूरवाड्या लागतात, त्याच्यातली लोकं लागतात, त्यांच्या गरजा वगैरे, मग त्यांच्यासाठी स्वच्छता शिबिरं, आरोग्य शिबिरं अशी सुरू झाली. किल्ल्यावरती आल्यानंतर झालेली अस्वच्छता बघितल्यानंतर पाण्याची टाकी वगैरे, आता तुम्ही बघाल काही घाण झालेली आहे. आपण आता खाणार आहोत, ब्रेडचे पुढे त्याच्यात टाकणार आहोत, पाण्याच्या बाटल्या तिथे फेकणार आहोत, प्लॅस्टिक टाकणार आहोत. सकाळी चिवडा खाल्ला त्याची प्लेट तिथे टाकलेली आहे. आपण प्लॅस्टिकचा आपण चहा पियायला होतो तिथे कप टाकलेला आहे, ते आता सगळीकडे विसरणार आहे.
आणि आता आपण इथे आलो, आपल्याला हा स्वच्छ परिसर दिसतोय म्हणून आपण इथे बसलो. जर का इथे तीच घाण केली असते अगोदरच्या ग्रुप तर इथे बसायला जागा नसते. आणि असे काही ग्रुप येतात त्याने तुम्हाला इथे बसायला जागाच राहणार नाही. मग अशा वेळेस मग आपण काय करू शकतो? आम्हाला असं वाटत होतं की बरीच लोक इकडे यायला पाहिजे, त्यांनी बघायला पाहिजे काय होतं, आपली पूर्वीची लोक काय होती किंवा निसर्ग काय होतं. आणि मग त्या दृष्टिकोनातून सुरू झाली श्रमदान शिबिर. मला वाटतं एकदा तरी आयुष्यात श्रमदान करावं अशा ठिकाणी जाऊन, आणि त्याच्यातूनही अतिशय विलक्षण आनंद मिळतो. तीच एक वेगळी भावना मिळते की मी एवढं काम करू शकतो, एवढ्यावरती येऊनही करू शकतो. आणि त्याचं तुम्हाला म्हणजे काय म्हणतात ना त्याला फळ हे असं मिळतं की चला आपण आल्यानंतर व्यवस्थित आहे. तर त्याच्यातून श्रमदान शिबिर सुरू झाली. आणि मग निसर्गात भटकंती करताना असं जाणवलं की जे जुने आहेत त्यांना सगळं माहिती आहे, ते एन्जॉय करत असतात. पण जे नवीन आहेत ते मग येताना आपण गाणी म्हणूया किंवा आपण वेगात पुढे जाऊया, आजूबाजूला काय बघायचं नाही, सरळ जायचं, सरळ यायचं, भोज्या करायचं आणि परत यायचं. आम्ही तुमच्यासारखेच होतो. मग आम्हाला हळूहळू आमचे सिनियर लोकांनी सांगितलं की तुम्ही आजूबाजूला बघा, कुठल्या प्रकारची झाडं आहेत, कुठल्या प्रकारचे पक्षी आहेत, कुठली जनावरं आहेत, कुठले साप आहेत, कुठले किडे आहेत, आणि ते आपल्याला खरोखर उपयुक्त आहेत का, त्यांच्याशी मैत्री करा. त्यांच्याशी मैत्री केल्यानंतर मग तुम्हाला कळणार आहे की ते आपल्याला उपयुक्त आहेत का. आता योगेशशी मला मैत्री करायची आहे, तर जेव्हा मी योगेशची माहिती घेईन, त्याच्या जवळ जाईन, मला कळेल तो LIC एजंट आहे, निसर्ग फ्रेंडशिपचा कार्यकर्ता आहे, पर्यावरण वाहिनीवरती आहे, मला त्याच्यापासून काहीतरी मिळणार आहे हे मला तेव्हा कळणार आहे, किंवा तो मला उपयुक्त आहे हे मला तेव्हा कळणार आहे. तर योगेश मात्रे पेंडला आहे, कुमार ठाकूर पनवेल. तसंच निसर्गाच्या जवळ तुम्ही गेलात, सापांच्या जवळ गेलात, प्राण्यांच्या जवळ गेलात, पक्ष्यांच्या जवळ गेलात, पक्षी आपल्यासाठी काय करू शकतो काय, आणि हे सगळं मग शिकवण्याची गरज असता विना आपली सर्रास वापर, मग त्याच्यावरती काहीतरी तस्मै श्री गुरुवे नमः। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ गंगा जमुना कृष्णा और कावेरी बहती जाए, जहाँ उत्तर दक्षिण पूरब पश्चिम को अमृत पिलवाए, ये अमृत पिलवाए, कहीं ये फल और फूल उगाए, केसर कहीं बिखेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जरूर करावं, आणि त्यांचं बघून कदाचित बाकी सगळेही करतील, आणि सगळ्यांनी केलं तरी आम्हाला जास्त आनंद मिळेल. सो आपण तिकडे जाऊया. कहीं दिवाली की जगमग है
और हंसी खुशी का चारों ओर है घेरा। वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ आसमान से बातें करते मंदिर और शिवालय, किसी नगर में किसी द्वार पर कोई न ताला डाले, कोई न ताला डाले। और प्रेम की बंसी जहाँ बजाता आए शाम सवेरा। वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा। वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जय भारत, जय भारत, जय भारत, जय भारत। त्याच्यानंतर आपल्याला लागतो तो हे बॉडी हर्नेस घातल्यानंतर हे लॉक करायला पाहिजे. हे टाईट करायचं नंतर एवढं तर पुरेसं आहे का?